भेसळमुक्त अन्न व सुरक्षित आरोग्य सेवांसाठी प्रभावी उपाययोजनांची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. राज्यात वाढत्या अन्न भेसळीच्या घटना, निकृष्ट दर्जाच्या वैद्यकीय साहित्याचा वापर तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या परिणामांचा मुद्दा आज विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत, विभागाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयोगशाळा, मनुष्यबळ आणि जनजागृती यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी राज्यात अलीकडील काळात जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, पिण्याचे पाणी तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या घटनांचा संदर्भ देत अन्न सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. याशिवाय काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय साहित्य आढळून आल्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. या चर्चेला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत विभागाची क्षमता वाढवण्यासाठी सरकार सकारात्मकपणे कार्यरत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.